पाठ दुसरा इतिहासाची साधने पाठाचे स्पष्टीकरणासह अध्यापन करते श्री तुषार दळवी सर, पदवीधर शिक्षक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा इतिहासाचा दुसरा धडा अभ्यासणार आहोत. पहा, धड्याचं नाव आहे इतिहासाची साधने. या पाठामध्ये आपण 5 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. 2.1 आहे भौतिक साधने, 2.2 लिखित साधने, 2.3 मौखिक साधने, 2.4 प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने आणि 2.5 इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी. चला तर मित्रांनो, पाहूया आपण इतिहासाची साधने. पहा, आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. पहा मित्रांनो, इतिहास, इति म्हणजे असं आणि हास म्हणजे घडलेलं. म्हणजेच आपल्या पूर्वीच्या काळामध्ये काय काय घडून गेलंय हे कळण्यासाठी काही साधनांची आवश्यकता असते. त्यांना इतिहासाची साधने असं म्हणतात. आता पहा, आणखी काय असतं इतिहास कळण्यासाठी? तर त्यासाठी चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. म्हणजे या सगळ्या घटकांच्या आधारे आपल्याला इथून मागच्या काळामध्ये काय झालं याची कल्पना येते. आणि म्हणूनच या सर्वांना इतिहासाची साधने असे म्हणतात. चला पुढे पाहूया. इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत. पहा, इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत. ती कोणती? भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. भौतिक साधने म्हणजे काय आपण पुढे जाऊन पाहूया. दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू, तर पहा, पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पहा, या ठिकाणी पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. पुरातन म्हणजे पूर्वीच्या प्राचीन काळामधील मानवांनी ज्या वस्तू वापरल्या त्या वस्तूंमधील खापरांच्या तुकड्याचे आकार, त्यांचे रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावीत असा आपल्याला अंदाज बांधता येतो. दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. तर याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते. या सर्व वस्तू आणि वास्तू, पहा, वस्तू म्हणजे वेगवेगळ्या वापरलेल्या वस्तू आणि वास्तू म्हणजे इमारती किंवा घरं किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असं म्हणतात. भौतिक म्हणजे जे फिजिकली अवेलेबल आहेत त्या साधनांना म्हणायचं इतिहासाची भौतिक साधने. इथे पहा काय सांगितले माहीत आहे का तुम्हाला? धान्याचे कण फार काळ टिकत नाहीत. त्यांना कीड लागते, त्यांचा भुगा होतो. प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत. धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक भाजले गेले किंवा जळले तर ते टाकून दिले जात. असे जळके कण वर्षानुवर्षे टिकून राहतात. ते उत्खननात सापडतात. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखू येते. पाहिलं ना तुम्ही, अशा प्रकारे धान्याचे कण सुद्धा त्या काळचे सापडलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलात तर इथे तुम्हाला प्राचीन काळी वापरण्यात माणसांनी वापरलेली नाणी इथे तुम्हाला पाहायला मिळतात या चित्रामध्ये.
चला पुढच्या पानावर जाऊया. या ठिकाणी एक खापराचा तुकडा पहा इथे पाहायला मिळतोय आणि त्या खापराच्या तुकड्यावर एक विशिष्ट प्रकारची नक्षी सुद्धा पाहायला मिळते. त्यानंतर या ठिकाणी पूर्वीच्या काळी वापरलेले दागदागिने आहेत पहा, हे सर्व दागदागिने तुम्ही पाहू शकता. त्यानंतर खाली इथे खापराची भांडी आपल्याला पाहायला मिळतात. 3 भांड्यांचं चित्र या ठिकाणी फोटो आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे पहा काय लिहिले माहीत आहे का तुम्हाला? मंदिरांच्या भिंती, लेण्यांच्या भिंती. आता लेणी ही काय असतात? तर लेणी म्हणजे पूर्वीच्या काळी जे डोंगर असायचे, खडक असायचे, त्या खडकांच्या मध्ये विशिष्ट प्रकारचं असं कोरीव काम केलेलं असायचं, त्यालाच लेणी असं म्हणतात. मग तिथे काही लोक राहायचे किंवा काही लोक तप करण्यासाठी त्यांचा वापर करायचे, तर त्यांना लेणी असं म्हणतात. मग त्या लेण्यांच्या भिंती, शिळा म्हणजे मोठे दगड, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे म्हणजे ताडाच्या झाडाची जी पानं असतात, ताडाचं झाड, माड ताड जे असतं उंच वाढणारी नारळासारखी झाडं, तर त्यांना ताडपत्रे असं म्हणतात. भूर्जपत्रे, कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनांमध्ये होतो. ही जी आहेत ही सर्व लिखित साधनं आहेत की मंदिरांच्या भिंती असतील, लेण्यांच्या भिंती असतील, शिळा, ताम्रपट, दगड यांच्यावर काही असं लिखित स्वरूपामध्ये कोरून ठेवलेलं आहे. आता या ठिकाणी पहा आपल्याला एक लिखित पुरावा पाहायला मिळतो. हे ताम्रपट आहे पहा, या ठिकाणी तांब्याचा जो धातूचा पत्रा आहे त्या पत्र्यावर या ठिकाणी एक चिन्ह सुद्धा कोरून ठेवलेलं आहे पहा. एक भाल्याचं टोक दिसतंय आणि त्याच्या खाली विशिष्ट लिपीमध्ये काहीतरी लेखन केलेलं आहे. आता ही लिपी वाचणारी माणसं, लिपीचे अभ्यासक काय करतात, हे वाचतात आणि वाचल्यानंतर आपल्याला त्याची योग्य ती माहिती देतात. त्यानंतर इथे एक दगडी शिळा दिसते पहा, शिलालेख. हा आहे शिलालेख, म्हणजे शिळेवर एक दगडी शिळा आहे आणि त्या शिळेवर एका विशिष्ट लिपीचा आधार घेऊन बरंचसं लिखाण केलेलं आहे. ही लिपी एकदा कळली की याच्यावर काय लिहिलंय ते सुद्धा माणसांना माहिती होतं. तर अशा प्रकारे हे शिलालेख आणि ताम्रपट हे लिखित साधनं आपण पाहिलेले आहेत. पुढे काय दिले पाहता, लिखित साधनांच्या विषयी आणखी माहिती वाचूया. 2.2 लिखित साधने. अश्मयुगातील, अश्म म्हणजे दगड, दगडाचा वापर प्रभावीपणे ज्या युगामध्ये केला जायचा त्याला म्हणायचं अश्मयुग. अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रांतून व्यक्त केल्या आहेत. हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. पुढे पहा, माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्ष जावी लागली. सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भूर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. अशा प्रकारे या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचीदार साधनाने कोरलेला असे. म्हणजे ही जी आता मी तुम्हाला साधनं सांगितली, झाडाची साल, भूर्जपत्रे किंवा कच्च्या विटा, खापरं, यावर, आता खापर म्हणजे काय तर तुमच्या घरामध्ये माठ असतो पहा, मग त्या माठाचा जो माठ फुटल्यानंतर जो त्या माठाचा तुकडा उरतो त्याला खापर असं म्हणतात. त्या खापरावर सुद्धा अणकुचीदार खेळ्याने किंवा इतर साहित्याने त्याच्यावर काही विशिष्ट कोरून ठेवता येतो मजकूर. त्याला अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतींनी लेखन करण्यास सुरुवात केली. त्याने म्हणजे माणसाने. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत म्हणजे अहवाल. त्या दरबारामध्ये, राजाचा दरबार असायचा, त्या दरबारामध्ये काय काय घडलं याचा वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे म्हणजे समजा 2 जणांची भांडणं असतील तर त्या दोघांचं भांडण मिटवण्यासाठी काय निवाडा, कशा प्रकारे ते भांडणाचं कारण मिटवलं त्याला म्हणायचं निवाडा. दानपत्रे, एखाद्याला जमीन दान दिली, एखाद्याला काही भाग जमिनीचा दिला तर ते दानपत्र एका कागदावर लिहून ठेवलेलं असायचं. दगडांवर किंवा तांब्याच्या पत्र्यांवर कोरून ठेवले आहेत. कालांतराने वाङ्मयाचे म्हणजे साहित्याचे, आपण जे काही भाषेतलं वाङ्मय आहे, विविध प्रकारच्या कविता, निबंध,
कादंबरी, हे जे काही सगळं आहे लिखित स्वरूपातलं याला वाङ्मय असं म्हणतात. आणि याचा उच्चार सुद्धा वाङ्मय असा करायचा. बरीच मुलं याला वाड्मय म्हणतात, तर तो ड नसून ङ आहे, अनुनासिक, वाङ्मय. वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णने हे झालं सगळं वाङ्मय. तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले. या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. मित्रांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल, जे जे काही लिहून ठेवलेलं साधन होतं, की ज्या लिखित साहित्यातून आपल्याला इतिहासाची कल्पना येत होती, पूर्वीच्या काळी काय घडलं ही माहिती मिळत होती, त्या साऱ्या साधनांना इतिहासाची लिखित साधनं असं म्हणतात. इथे माहीत आहे का तुम्हाला यामध्ये काय दिले पहा. भूर्जपत्र हे भूर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते. भूर्ज वृक्ष काश्मीरमध्ये आढळतात. या ठिकाणी भूर्ज वृक्षाचं चित्र पाहायला मिळते तुम्हाला. आणि या भूर्ज वृक्षाची जी साल आहे त्या सालीवर या ठिकाणी लेखन केलेलं पाहायला मिळते का. इथे विशिष्ट मजकूर त्या भूर्जपत्रावर लिहिलेला आहे. तर पाहिलं, हे आहे भूर्जपत्र. इथे शब्द आलाय पहा, भूर्जपत्र. ठीक आहे, चला आपण आता पुढच्या पानावर जाऊया. मौखिक साधने 2.3 आहे. मौखिक साधने यामध्ये शब्दातच अर्थ दडलेला आहे पहा. मौखिक म्हणजे मुखाद्वारे, तोंडावाटे जी साधने उपलब्ध झालेली आहेत त्यांना म्हणायचं मौखिक साधने. आता पहा, ओव्या, लोकगीते, लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. आपल्याकडे पोतराज येतात पहा. आषाढ महिन्यामध्ये पोतराज येतात आणि ती देवी वगैरे घेऊन येतात, ते सुद्धा गाणी म्हणत असतात पहा. मग त्या गाण्यांना, त्यांच्या ज्या कथा असतात त्या कथांना लोककथा असं म्हणतात. ओव्या या सुद्धा विशिष्ट प्रसंगी गायल्या जातात. मग ही जी आहेत ही सगळी मौखिक साधने आहेत. त्यांचा कर्ता अज्ञात असतो. ती गाणी ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यांसारख्या लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असं म्हणतात. म्हणजे एकूणच जी लोककथा, लोकगाणी असतात त्यांना इतिहासाची. या ठिकाणी ओवीचं उदाहरण दिलंय पहा. पांडुरंग पिता रुक्मिण माझी बया, आषाढ वारी येला पुंडलिक आला न्याया. या ठिकाणी आणखी एक लोकगीत आहे पहा. महानगरी उजनी लई पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजा वाजा, असा उजनीचा इक्राम राजा. तर या ठिकाणी लगेच आपल्याला इतिहासाची काय कल्पना येते की इथे विक्रमादित्य नावाचा राजा होऊन गेला. उजनी म्हणजे उज्जैनी, ह्या त्या राजाच्या राजधानीचं नाव होतं पहा. अशा प्रकारे या लोकगीतातून आपल्याला काय होते, इतिहासाची माहिती मिळते. इथे माहीत आहे का तुम्हाला, यामध्ये एक आपल्याला फ्लो चार्ट दिलाय, तर तो आपण समजून घेऊया. प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने. आता कोणत्या साधनांमार्फत इतिहास लिहिला गेला, तर पहिला मुद्दा आहे भौतिक साधने. भौतिक साधनांचे 2 गट पडले, वस्तू आणि वास्तू. वस्तूंमध्ये पहा, वस्तूंमध्ये गुहाचित्रे, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी, शस्त्रे, ही झाल्या भौतिक साधने यातली वस्तू गट. त्यानंतर वास्तू म्हणजे बांधलेल्या इमारती. कोणत्या पहा, गुहा, घरे, स्तूप. स्तूप म्हणजे काय, तर बौद्ध धर्मियांचं जे प्रार्थनास्थळ असतं त्याला स्तूप असं म्हणतात, ती स्तूप. त्यानंतर लेणी, याचा अर्थ मी सांगितलेला आहे तुम्हाला. मंदिरे, चर्च, मशिदी, स्तंभ. अशा स्तंभ म्हणजे खांब उभे करून ठेवलेले आहेत पहा. सम्राट अशोक जेव्हा
होऊन गेला त्यावेळेस त्याने त्याची कारकीर्द लोकांना पुढच्या लोकांच्या लक्षात यावी म्हणून त्याच्या नावाचे त्याची कार्याची माहिती देणारे स्तंभ ठिकठिकाणी जमिनीमध्ये गाडलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर पुढचं जे साधन आहे ते आहे लिखित साधने. आता लिखित साधनांमध्ये कोणते येतात पहा. हडप्पा लिपीतील लेख, म्हणजे हडप्पा संस्कृती होती भारतामध्ये, तर त्या काळी जे लेख लिहिले त्या लेखांना म्हणायचं हडप्पा लिपीतील लेख. वैदिक साहित्य, वैदिक म्हणजे वेदकालीन साहित्य. त्यानंतर मेसोपोटेमियातील इष्टिका लेख, ही सुद्धा एक संस्कृती आहे मेसोपोटेमिया. तर त्या काळी इष्टिका लेख त्या ठिकाणी मिळालेले आहेत, ते लिखित साधनांमध्ये येतात. त्यानंतर महाभारत, रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या, पोथ्यासुद्धा सापडलेल्या आहेत, हाताने लिहिलेली आहेत ही. त्यानंतर जैन बौद्ध साहित्य, ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन, चीनी प्रवाशांचे प्रवास लेखन, प्रवास वर्णन. तर पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की आपल्या शेजारच्या देशाला भेट द्यायची, त्या देशाचा अभ्यास करायचा. आता चीनी जो एक प्रवासी होता, युवान शॉंग नाव होतं त्याचं, त्याने भारताला भेट दिली आणि बरंचसं बौद्ध साहित्य किंवा इथल्या भारताचं वर्णन त्याच्या लेखांमध्ये आपल्याला आजही पाहायला मिळतं. त्यानंतर व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख ही सगळी इतिहासाची लिखित साधने आहेत. त्यानंतर मौखिक साधने पाहू. प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे नंतर ते जेव्हा लिपीचा उदय झाला, लिखाण करता यायला लागलं माणसाला, त्यावेळेस मग त्यांनी ते मौखिक साहित्य लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला. इथे म्हटले पहा वैदिक, तर वेद जे आहेत भारतामध्ये मिळालेले, हे सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये मौखिक साहित्य होतं, परंतु नंतर जेव्हा लिपीचा शोध लागला त्यावेळेस मग ते लिहून ठेवले गेले. लिखित स्वरूपात झाले असले तरी त्यांची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे. आजही आपण जर काही एखाद्या वेधशाळेला भेट दिली तर वेधशाळांमधून जे ऋग्वेद आहेत किंवा इतर वेद आहेत ते मुखोद्गत करायला लावतात, म्हणजे पाठ करायला लावतात आणि मग ते पाठ करून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित दिले जातात. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनांमध्ये होतो. पुढचा मुद्दा पाहूया 2.4 प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. यामध्ये काय सांगितलंय पहा. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने म्हणजे प्राचीन काळी भारताचा अभ्यास जो केला तो कोणत्या साधनांच्या आधारे केला ते पाहू. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. बऱ्याच वेळा आता इथून पुढे तुम्हाला इतिहास शिकत असताना प्राचीन भारत ही संकल्पना बऱ्याचदा वापरली जाते. त्यासाठी सर्वात सुरुवातीला लक्षात घ्या प्राचीन भारत म्हणजे काय. तर प्राचीन भारताचा कालखंड या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलेला आहे. अश्मयुगीन काळापासून, आता अश्मयुग केव्हा होतं, त्या काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड. इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर 800 वर्ष आणि त्याच्या आधीचा अश्मयुग तो साधारण 2,500-3,000 हजार वर्षांचा कालावधी आहे किंवा जास्तही असेल. तर तो त्या काळापासून तर 8व्या शतकापर्यंतचा जो कालखंड आहे तो भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. इथे उल्लेख आहे पहा पुढे. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून मिळते. इसवी सन पूर्व 1500 म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधीचे 1500 वर्ष. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते, ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले. कालांतराने वेदाचे लेखन झाले. वेद वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्ये, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख,
स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. आणि शेवटचा मुद्दा आहे पहा 2.5 इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी. आता हा जो आपल्याला इतिहास लिहून ठेवला गेलेला आहे किंवा लिहिला जातो त्यावेळी कोणती काळजी घ्यायला हवी या ठिकाणी पाहूया. इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही. कारण जुन्या काळी जे काही लिहून ठेवलेलं आहे ते सगळं खरं आहे हेही मान्य करता येत नाही. त्याची सत्य असत्यता आपल्याला तपासावी लागते आणि मगच ते निश्चित केलं जातं. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते. विश्वासार्ह ठरलेल्या विविध विश्वासार्ह म्हणजे विश्वास ठेवण्यायोग्य, विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फारच महत्त्व असते. कारण इतिहास तुम्हाला कोणी काहीही सांगेल, कोणी काहीही लिहून ठेवलेलं असेल त्या काळी, मग ते सगळं खरं मानायचं का? तर नाही. ते सगळं तुम्हाला पडताळून पाहावं लागतं. त्याचे निष्कर्ष म्हणजे त्यातून आलेलं सार, ते कोणी लिहिलं, का लिहिलं, त्याचा हेतू काय लिहिण्याचा, या सगळ्या बाबी त्या तपासल्यानंतर त्याची विश्वासार्हता निश्चित झाल्यानंतरच त्याचा स्वीकार केला जातो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी इतिहासाची साधने या पाठातली जी काही इतिहासाची साधने आहेत त्यांची आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, मला असं वाटतं तुम्हाला हा धडा व्यवस्थित समजला असेल. जर कोणती संकल्पना तुम्हाला समजली नसेल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. मित्रांनो, अशा प्रकारे इतिहासाचे पाठ समजून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निश्चितच तुम्हाला 6वीच्या सर्व पाठांचं या ठिकाणी स्पष्टीकरणासह अध्यापन करण्याचा प्रयत्न केला जाईल. ओके, थँक यू ऑल ऑफ यू.